नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मागच्या असणाऱ्या 2 आठवड्यामध्ये खूप काही घटना घडल्या. 4 जानेवारी असेल, 11 जानेवारी असेल, या 2 तारखेला आपण कंबाईन ग्रुप बी चा असणारा प्रीचा पेपर दिला. त्यानंतर 11 जानेवारीला आपण कंबाईन ग्रुप सी चा असणारा प्रीचा पेपर दिला. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांची असणारी संभ्रमावस्था या ठिकाणी दिसून येत होती. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या फॅकल्टींचे असणारे विचार, त्यामध्ये कट ऑफचं असणारं प्रेडिक्शन असेल, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येत होते. अशा कंडिशन्समध्ये ज्या मार्कांना आत्ता तुम्ही बघताय तुमच्या असणाऱ्या ग्रुप सी च्या असणाऱ्या प्रीमध्ये किंवा ग्रुप बी च्या असणाऱ्या प्रीमध्ये जे मार्क तुम्हाला आत्ता मिळतायत, ज्या असणाऱ्या आन्सर कीच्या अनुषंगाने ग्रुप बी चा तर आन्सर की आता मिळालेली आहे, ग्रुप सी ची मिळेल, त्या अनुषंगाने जे आत्ता मार्क आपल्याला दिसत आहेत त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आपल्यासाठीच. तो म्हणजे काय की आता 2025 चा असणारा जो मेन्सचा पेपर असणार आहे मेला, तो असणारा पेपर द्यायचा, त्याची तयारी करायची का याच असणाऱ्या 2026च्या अनुषंगाने आपल्याला प्रीची तयारी करायची. परत मे मध्ये राज्यसेवेची प्रीची एक्झाम आहे, जुलैच्या अंतर्गत आपल्याला प्रीची एक्झाम द्यायची परत एकदा. तर अशा पद्धतीमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची अशा कंडिशन्स मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालाय बऱ्याच मुलांच्या मनामध्ये, तो म्हणजे आता करायचं काय एक्झॅक्टली. 2025 ची असणारी मेन्सची तयारी चालू ठेवायची का 26च्या प्री साठी फोकस करायचे. तर याचा सगळ्यात पहिल्यांदा एक सिंपल आन्सर असेल, तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर मेन्सचा अभ्यास पाहिजेच पाहिजे. त्यामुळं व्यवस्थित डोळे झाकून तुम्ही सुरुवातीलाच एक मुद्दा कन्फर्म करायचा, तो म्हणजे मेन्सचा अभ्यास करायचाच आहे. किती का स्कोर येईना तुमचा, कितीही त्या पद्धतीचे कट ऑफ लागू द्या, आयोग सांगेल त्यावेळेस त्या अनुषंगाने कट ऑफ लागतील, पण तुमचा असणार अभ्यास मेन्सचा चालूच ठेवायचा. इथं पण एक लक्षात घ्यायचंय की कट ऑफचा विचार जेव्हा जेव्हा डोक्यासमोर येतो तेव्हा एक क्लॅरिटी असली पाहिजे आपल्याला की या असणाऱ्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत का याच्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे. जसं एमपीएससी प्री 2026 चा उल्लेख केला तर 31 मे ला हा पेपर या ठिकाणी असणार आहे, जो पहिला पेपर आहे या वर्षाच्या अंतर्गत आपण उल्लेख केला. ग्रुप बी चा 2025 चा असणारा जो आता तुम्ही प्रीचा पेपर दिलेला आहे 4 जानेवारीचा, त्याची मेन्स आहे कधी 17 मे ला. आणि ग्रुप सी ची असणारी जी प्री आता तुम्ही दिलेला आहे 11 जानेवारीला, त्याची मेन्स आहे या ठिकाणी 7 जूनला. मग ह्या असणाऱ्या मे आणि जूनच्या सोबतच 2026 मधल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रीचा विचार केला तर थोडंसं बघा, 14 जूनला कंबाईन ग्रुप बी चा असणारा 2026 चा प्रीचा पेपर आहे आणि कंबाईन ग्रुप सी चा असणारा जो प्रीचा पेपर आहे तो 12 जुलैला आहे. म्हणजे सगळंच तुम्हाला या ठिकाणी एकत्र दिसतंय ना. म्हणजे काय, मे, जून आणि जुलै हे 3 महिने एक्झामचे आहेत, आपल्याला हे लक्षात घ्यायचं. मग आता राहिलं का आपल्याकडं फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिल आहे. या 3 महिन्यांच्या कालखंडामध्ये प्रश्न असा उपस्थित होतोय की प्री करायचा का मेन्स करायचा. परत विद्यार्थ्यांना असं वाटतं की याच असणाऱ्या जर प्रीच निघाली नाही तर मेन्सचा अभ्यास करून काय उपयोगाचा. आता मी बॉर्डरवरती आहे, मेरिट कसं लागेल, कट ऑफ किती लागेल, त्या अनुषंगाने जर मी आता 2 महिने जर 1 महिना किमान मेन्सवरती फोकस केला आणि त्यात माझा स्कोर चांगला नाही आला किंवा कट ऑफ मध्ये मी बसलो नाही, तर मी मेन्सचा अभ्यास न करता प्रीचा अभ्यास केला असता तर बेनिफिशियरी झाला असता. असा एक डायलेमा तुमच्या समोर असणार आहे. यामध्ये एक सिंपल काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपण कशाला फोकस केलं पाहिजे, हा एक मुद्दा याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पण सिंपली लक्षात घ्यायचं काय या ठिकाणी, 2025 चा विचार केला तर कंबाईनचा असणारा जो काय आपला ग्रुप बी आहे का, त्या ग्रुप बी च्या बाबतीमध्ये पाहिलं तर आता सध्याला वेल डिफाईन जागा किती आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला 674 जागा इथं दिसतात. आणि कंबाईन ग्रुप सी चा विचार केला तर आता सध्या एक्झॅक्टली जागा किती आहे त्या ठिकाणी, 938 जागा आहेत. आता थोडंसं लक्षात घ्या, कंबाईन ग्रुप बी सी चा विचार केला 2024 ला किती होत्या, तर 1333 जागा होत्या. आणि 1333 जागांच्या अनुषंगाने मेन्स दिली होती 21,000 प्लस मुलांनी. आणि यावेळेस मेरिट लागलं होतं किती, प्रीचं 48.25 मेरिट आपल्याला लागतं, 48चं मेरिट लागलं होतं. ठीक आहे. आणि या जागा आता 1333 वरनं कमी झालेल्या आहेत, या ठिकाणी 938 आहेत. आणि जर आपण या ठिकाणी मेन्सला जे विद्यार्थी रेशो मध्ये आपण येतात त्याचा रेफरन्स पाहिला तर इथं विद्यार्थी असणार आहेत मेन्सला 15,000. 21,000 जे मागच्या असणाऱ्या मेन्सला होते त्या तुलनेनं 15,000 मुलं असणार आहेत मेन्सला. तर नक्की जागा कमी आहेत. याच्यामध्ये काही जागा वाढल्या तर तो पुढचा प्रश्न, आयोगाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी. पण सध्याच्या कंडिशन मध्ये तर आपल्याला
15,000 जागा दिसतात. त्यामुळं क्वचित एखाद दुसरा असणारा मार्क या ठिकाणी मेरिटमध्ये हाय होऊ शकतो का? पण याच्यासोबत एक सिरियस असणारा अँगल याच्यामध्ये ऍड करायचा, तो म्हणजे राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी जे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात मेजर फोकस हा ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टाईपच्या एक्झाम मध्ये होता. त्यामुळे सगळे राज्यसेवा करणाऱ्या जुन्या सिलेबसचे विद्यार्थी कुठे आहेत? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी कडे आहेत. तुम्ही कितीही काही केलं तर या असणाऱ्या अँगलला तुम्ही इग्नोर करू शकत नाहीये. त्यामुळे मेरिट नक्कीच या ठिकाणी थोडंसं तरी हाय जाताना दिसेल आपल्याला. मग सिम्पली काय करायचं, ज्यांचा असणारा स्कोर ग्रुप सी ला, तरी पण हा ग्रुप सी चा पेपर सोपा होता तुलनेनं ग्रुप बी च्या, त्यामुळे ज्यांचा असणारा स्कोर 50-52 प्लस आहे त्यांनी काय करायचं, मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करून टाकायची. आपल्याला पूर्ण फोकस मेन्स वरती द्यायचं. तरीही याच्यामध्ये असणार अँगल कोणता ऍड करतो, या ठिकाणी जागा वाढल्या तर इथं थोडंसं मेरिट कमी जास्त होऊ शकतं. पण माझा एक अँगल याच्यामध्ये क्लिअर आहे की राज्यसेवा करणारे विद्यार्थी फुल फोकसनं या ठिकाणी आलेत, कारण त्यांचा असणारा जो काही वाट आहे का तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे त्या ठिकाणी राज्यसेवेमध्ये अडवला गेलाय. त्यामुळे ते पूर्ण फोकस देऊन इकडे कंबाईन मध्ये आलेला आहे. तो एक अँगल याच्यामध्ये असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. आता ग्रुप सी चा विचार केला तर 2024 ला जागा किती होत्या? 480. 480 जागांचा उल्लेख केला तर मेन्स किती दिलेला आहे? 7,680 मुलांनी मेन्स दिली 2024 चा विचार केला. आता जागा नक्कीच या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सब रजिस्ट्रारच्या जागा अजून वाढ झाल्या की जवळपास आपण 800 जागा असं म्हणू शकतो ना. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल 800 जागांचा मुद्दा, पण वाढल्या जर तरच्या वरती बोलण्यापेक्षा आपण फक्त आता बोलूया या ठिकाणी 674 जागांचा उल्लेख करूया. 674 जागांचा उल्लेख केला तर मेन्स किती लोक देणार आहेत? या ठिकाणी जवळपास 10,800 विद्यार्थी मेन्स देणार आहेत. म्हणजे नक्कीच ग्रुप बी च्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर मेन्स देणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. पण या ग्रुप बी चा असणारा जो 24च्या प्रीचा रिझल्ट लागला होता तो लागला होता 62.5 चा, आणि तो बऱ्याच अंशी अपेक्षित होता सुद्धा. कारण का, विद्यार्थ्यांचे मार्क खूप जास्त होते. त्या तुलनेनं जर 2025 चा पेपर पाहिला तर अवघड पेपर होता, मॉडरेट टू अवघड म्हणून या ठिकाणी आपण टफ पेपरचा रेफरन्स घेऊ याच्यामध्ये. आणि तरी सुद्धा राज्यसेवा करणारे मुलं इथं सुद्धा असणार आहेत. यामुळं मी मागच्या असणाऱ्या कट ऑफच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 55 प्लस विद्यार्थ्यांनी मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. ठीक आहे, पण याच्यामध्ये अजून जागा वाढल्या तर काय होईल, या जर तरच्या गोष्टी बोलण्यापेक्षा आता सिम्पली या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, जर 10,800 विद्यार्थी 11,000 विद्यार्थी या ठिकाणी मेन्सला असणार आहेत तर मेरिट खूप काही 62.5 वरती जाईल अशी शक्यता तर नक्कीच नाही. मी 60च्या आसपास मेरिट राहील, 2 मार्क प्लस 2 मार्क मायनस अशा पद्धतीचा उल्लेख केला होता. पण जागांचा रेफरन्स पाहिला, जागा पुढे ऍड होताना दिसलं आपल्याला त्या ठिकाणी, तर 55 प्लस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मेन्सची तयारी करायला काय हरकत नाहीये असा रेफरन्स त्या ठिकाणी दिला होता. मी आताही तेच सांगतो की इथं ज्या विद्यार्थ्यांना 55च्या +2 -2 या रेंजमध्ये स्कोर असतील त्यांनी मेन्सचा असणारा अभ्यास डोळे झाकून आपल्याला या गोष्टीवर रिलायबल राहायचं आहे आणि मेन्सचा अभ्यास चालूच ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, पण याच्यामध्ये सुद्धा काय लक्षात घ्यायचं, जे 50+ मार्क घेणारे विद्यार्थी आहेत का त्यांनी सुद्धा मेन्सचा अभ्यास करायला काय हरकत नाही. का? कारण त्यांना 26ची मेन्स तर द्यायचीच आहे ना. त्यामुळे काय, आपल्याला आत्ताचा असणारा जो हा 1 महिना असणार आहे पूर्ण फेब्रुवारीचा, त्या पूर्ण फेब्रुवारीमध्ये मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं असणारे सब्जेक्ट कॅरी करायचे आहेत. बऱ्याच वेळा असं होतं या ठिकाणी की मेन्स काही खूप वेगळं आहे का, तर नाही हो साहेब लोक, काय वेगळं आहे त्याच्यामध्ये, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, लँग्वेजचे पेपर करायचे, मराठी आणि इंग्लिशचं असताना 50-50 क्वेश्चन्स आहेत तिथं. त्यामुळे जर 15-20 दिवस तुम्ही आत्ता येणारे, जर तुम्ही मेन्सच्या अँगलमध्ये या लँग्वेजला जर तुम्ही प्रेफरन्स दिला आणि याचा अभ्यास चालू केला तर चांगलंच आहे ना. मेरिट कमी जास्त आलं, सगळे फॅकल्टी आपापले असणारे पद्धतीचे मेरिट सांगतायत, कट ऑफ सांगतायत, त्या सगळ्या गोष्टींवरती आपण वादविवाद करण्यापेक्षा आपण आपल्या लॉजिकनं अभ्यास करण्याला सुरुवात करायला काय हरकत आहे. भले तुमचे मार्क 40-45 असू द्या, 50 असू द्या, करा ना चालू मेन्स. किती दिवसांमध्ये, पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही हा मुद्दा क्लिअर करून ठेवा. आणि राहिलेल्या पुढच्या असणाऱ्या 2 महिन्यांमध्ये, कारण पेपर कधी आपल्याला पेपरचा उल्लेख केला तर प्रीचा पेपर कधी हो, कंबाईन ग्रुप बी चा प्री 2026 ला जून मध्ये, जूनचा उल्लेख केला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने तुमच्याकडं. आणि तुम्ही आत्ताच्या असणाऱ्या जो अभ्यासाच्या बेसवरतीच तुम्ही फक्त एक्स्ट्रा अभ्यास करणार आहात. बऱ्याच वेळा या ठिकाणी तोचपणा येतो अभ्यासामध्ये. म्हणून काय हरकत आहे आपल्याला 1 महिना हा फेब्रुवारीचा जो आहे तो, जर फेब्रुवारीचा कालखंड हा मेन्सच्या अभ्यासामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने येईल ना.
कारण तो तुम्हाला जुलैमध्ये आणि जूनमध्ये जेव्हा तुम्ही प्री देणार आहात त्याच्या मेन्ससाठी तुम्हाला खूप जास्त उपयोगाचा असणार आहे. म्हणून या डायलेमामध्ये पडू नका की मेन्स करू का प्री करू. सिंपल करायचंय, फेबचा महिना पूर्ण मेन्स वरती फोकस करायचा. लँग्वेज तयार करा, तुम्ही तुमचे मराठी इंग्लिश चांगल्या पद्धतीने तयार करा, सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बघा कशा पद्धतीने या असणाऱ्या पीवायक्यूच्या बेसवरती आपल्याला तयार करणं आवश्यक आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात जनरली या असणाऱ्या लँग्वेजमध्ये. बाकीचं राहिला आरटीआय आरटीएसचे असणारे कायदे जे आपण सेपरेटली युट्यूबवरती घेतलेले आहेत, ते कायद्यांचा अभ्यास करा. एन्व्हायरमेंटचा अभ्यास आपण केलेला नसतो याच्या अगोदर कधी, तो फक्त मेन्सला आपल्याला जे राज्यसेवेला तयारी करतात त्यांनी एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला असेलच, पण इथं तुम्ही सेपरेटली असणार एन्व्हायरमेंटचा अभ्यास त्याच्यामध्ये करू शकता. या अनुषंगाने आपल्याला सिंपली लक्षात घ्यायचं की या वर्षीची असणारी म्हणजे जी मागची एक्झाम झाली, आता आपण प्रीची एक्झाम दिली 25 साठीची, त्याच्या मेन्स आपल्याला 17 मे ला ग्रुप बी ची द्यायचे आणि 7 जूनला ग्रुप सी ची द्यायचे. तो असणारा अँगल आपल्याला क्लिअर होईल सुद्धा आयोगाच्या कट ऑफ नुसार, त्या ठिकाणी आपल्याला कळतील सुद्धा. पण आपल्याला हा दरम्यानचा जो 1 ते 1.5 महिन्याचा डेंजर कालखंड असतो ना, जिथं आयोगाचा असणारा कट ऑफ येण्यासाठी वेळ लागतो, तिथं सगळ्यात मोठी असणारी त्या ठिकाणी शर्यत जिंकायची असते आपल्याला. कारण हिथंच विद्यार्थी फसतात, हिथंच विद्यार्थी थोडे रिलॅक्स होतात, बघूया करूया आपण काय होते काय नाही, मेरिट लागल्यानंतर आपला अभ्यास चालू करूया, हिथंच विद्यार्थी फेल होतात. आणि जे विद्यार्थी कंटिन्युअसली अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असतात तेच विद्यार्थी पास होतात. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, मेन्स कंटिन्यू करायचं आहे कधीपर्यंत, फेब एंडिंग पर्यंत, हे लक्षात घ्यायचं. झालंच आपलं सिलेक्शन तर पुढचे 2 महिने पूर्ण झोकून देऊन आपण 17 मे साठी इथं पूर्णतः आपण स्वतःला त्या ठिकाणी विसरून अभ्यासाच्या असणाऱ्या मार्गावरती आपण जाऊया आणि मेन्स एकदम परफेक्टली देऊया आपण त्याच्यामध्ये. आणि या मेन्सच्याच अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज सुद्धा आणतोय, 16 टेस्ट आपण देतोय त्याच्यामध्ये आणि जवळपास 2600 क्वेश्चनची तयारी तुमची याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रत्येक क्लास तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज दिली जाणार आहे, तिथं आमचाही स्वार्थ आहे ना साहेब लोक, कारण आम्ही तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं आणि तुमच्या असणाऱ्या चेहऱ्यांच्या माध्यमातून आमची ओळख तयार होते. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन त्या ठिकाणी तयारी करा. पूर्णतः फोकस तुमचा असलं पाहिजे मेन्स साठी. आत्ताचा 1 महिना आणि पुढचा असणारा जो प्री आहे तुमचा, तो जून आणि जुलैच्या कालखंडामध्ये आहे. त्यामुळे या असणाऱ्या महिन्यांचा योग्य पद्धतीनं तुम्हाला युटिलायझेशन करायचंय. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.